हे गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी। हा जो पॉइंट आहे बऱ्याचदा एक्झाममध्ये ॲज अ शॉर्ट नोट्स म्हणून विचारला जातो। मीन्स 5 मार्क्सचा जो क्वेश्चन असतो त्यामध्ये हा एक क्वेश्चन विचारला जातो। मग हा जर क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये आला तर आपल्याला आन्सरमध्ये काय लिहायचं आहे, तर त्याच टॉपिकबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल, चॅनलवरती जर नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या चॅनलवरती आपण लेक्चर सोबत नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतो आणि आपल्या ज्या नोट्स आहे अगदी एक्झाम फ्रेंडली आहे। मीन्स यामध्ये जे पॉइंट्स मेन्शन आहे ते तुम्हाला अगदी मेमराइज करायला इझी आहे आणि एक्झाममध्ये जे पॉइंट्स तुम्हाला मेन्शन करायचे आहे तेच पॉइंट्स आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे। फार अशी थिअरॉटिकली नाही, बट सोफिस्टिकेटेड पॉइंट वाईज आपल्या नोट्स अवेलेबल आहे। नोट्स तुम्हाला कशा मिळणार, तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही इझिली नोट्स डाउनलोड करू शकता। Okay, so without wasting any time, let's start to our guys. Hey guys, myself Pallavi and you're watching Pharmacy with Pallavi. So guys, जर एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन आला की राईट अ नोट अबाउट द ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी, तर तुम्ही आन्सर कशा प्रकारे लिहिणार, तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट द प्रिन्सिपल ऑफ अवर इन्स्ट्रुमेंट, की कुठल्या प्रिन्सिपलवरती हा आपला इन्स्ट्रुमेंट वर्क करतो। आफ्टर दॅट यू हॅव टू राईट द इंटरफरन्स ऑफ अवर इन्स्ट्रुमेंट। इंटरफरन्स म्हणजेच काय, तर नथिंग बट द फॅक्टर, मीन्स कोणत्या फॅक्टरमुळे आपला हा जो इन्स्ट्रुमेंट आहे अफेक्ट करू शकतो, रिझल्टला अल्टरेशन शो करू शकतो। ओके, आफ्टर दॅट तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन लिहायचं आहे। इन्स्ट्रुमेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे अप्लिकेशन लिहायचे आहे, ॲडव्हान्टेजेस लिहायचे आहे आणि लिमिटेशन लिहायचे। हे पॉइंट्स तुम्ही जर मेन्शन केले, प्लस त्यासोबत एक छोटीशी फ्लो डायग्राम काढली जी आपली ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीला मेन्शन करतं, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन मेन्शन करतं आणि त्यामध्ये एक प्रॉपर आयडिया येतं की कशा प्रकारे हा आपला इन्स्ट्रुमेंट वर्क करतं, तर तुमचा हा जो आन्सर आहे तो अगदी इम्प्रेसिव्ह राहणार आहे आणि तुमचे जे काही मार्क्स आहे तिथे कोणी कट करू शकत नाही। सो ट्राय करा, हे जे मी तुम्हाला पॉईंट्स सांगितले आहे त्या पॉईंट्सनी आन्सर लिहायचा। नाव द थिंग इज, हे पॉईंट फक्त लिहिण्यानं चालणार नाही आहे, आपल्याला त्यामध्ये प्रॉपर असं डिस्क्रिप्शन सुद्धा लिहायचं आहे। मग काय डिस्क्रिप्शन लिहिणार आहे त्याचबद्दल आज आपल्याला डिस्कस करायचं आहे। सो फर्स्ट पार्ट, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ अवर ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी। ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी हा कशावरती वर्क होतो, आता नावामध्येच कळते बघा। ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन मीन्स ॲटम आहे आणि त्याच्या ॲब्सॉर्प्शनवरती जे काही इन्स्ट्रुमेंट वर्क करतो त्याला आपण ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो। नाव काय होतं, बरेचदा काय होतं की आपण जे काही आतापर्यंतचे इन्स्ट्रुमेंटेशन बघितले, जे त्यामध्ये काय होतं की काही कंपाऊंड ॲब्सॉर्प्शन करताय, आफ्टर दॅट ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर इमिशन करताय, अँड देन जे इमिट आउट झालेली सिस्टीम आहे किंवा इमिट आउट झालेली जे रेडिएशन आहे त्याला आपण स्टडी करता। बट ह्या केसमध्ये काय होतं की हा फॉर एक्झाम्पल ॲटम आहे आणि इथनं आपण जे काही पर्टिक्युलर लाईट लागते ती पास करतोय। सो इथे कुठली लाईट लागते, तर इथे सुद्धा आपल्याला फ्लेम लागतो, लाईक अ फ्लेम फोटोमेट्री। डायरेक्ट फ्लेमच्या कॉन्टॅक्टमध्ये आपला जो काही ॲटम आहे आपण याला प्लेस करणार। सेम केसमध्ये आपल्याला ॲटम कसा लागणार आहे, तर मेटॅलिक कंडिशनमधला ॲटम लागणार आहे फॉर द डिटेक्शन। नाव हा जो ॲटम आहे काही रेडिएशन ॲब्सॉर्ब करणार आहे, ॲब्सॉर्ब केलेली रेडिएशनच आपल्याला युजफुल राहणार आहे फॉर द डिटेक्शन ऑफ अवर कॉन्सन्ट्रेशन। ओके, सो अगदी सिम्पल आहे, फार असं काही याच्यामध्ये मेमराईज करायचं किंवा टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे, अगदी सिम्पल असं प्रिन्सिपल आहे। मग आता तुम्ही एक्झाममध्ये याला कसं लिहिणार, तुम्हाला फक्त एक इक्वेशन लिहायचं आहे की ईच एलिमेंट ॲब्सॉर्ब द एनर्जी डिपेंडिंग ऑन दॅट वेवलेंथ। ओके, हा जो ॲटम आहे कशावरती ॲब्सॉर्प्शन शो करणार, तर ऑब्व्हियसली त्या जी काही लाईट आहे त्याच्या वेवलेंथवरती तो ॲब्सॉर्प्शन डिपेंड करणार आहे। अँड ही जी काही ॲब्सॉर्प्शन झालेली लाईट आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन। ओके, बस तुम्हाला हेच जे काही मी पॉईंट सांगितले आहे तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये जरी एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला छान असे मार्क्स मिळणार। दिस इज द सिम्पल प्रिन्सिपल ऑफ अवर इन्स्ट्रुमेंट। आफ्टर दॅट इंटरफरन्स ऑफ अवर इन्स्ट्रुमेंट ऑर स्पेक्ट्रोस्कोपी। इंटरफरन्स म्हणजेच काय, तर कुठले कुठले फॅक्टर्स आहे जे फॅक्टर आपल्या ह्या स्पेक्ट्रोस्कोपीच्या रिझल्टवरती अफेक्ट करतात, तर टोटल 4 असे फॅक्टर आहे। First one is a spectral, second one is a chemical, third one is a ionization and fourth one is a physical property. फर्स्ट वन आहे स्पेक्ट्रल। स्पेक्ट्रल म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल हा एक ॲटम आहे, ॲटम काय करतो, ॲब्सॉर्प्शन शो करतो आणि हे ॲब्सॉर्प्शन झालेली लाईट आपण डिटेक्ट करतो फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑर क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशनसाठी। बट
समटाइम्स काय होतं की अदर एलिमेंट जेव्हा कंपाऊंडमध्ये असतात तर ते सुद्धा ॲब्सॉर्प्शन शो करतात, बट आपल्याला तर पाहिजे आपला मेन कंपोनंटचं ॲब्सॉर्प्शन. आणि अशा वेळेस जर एखादा अनदर कंपाऊंड आला आणि त्याने ॲब्सॉर्प्शन शो केलं तर काय होणार, दोघांच्या रिझल्टमध्ये काहीतरी चेंजेस येणार, फायनल रिझल्ट अल्टर होणार. सो इथे काय होतं, इंटरफरन्स क्लिअर होतो. ओके, सो दिस इज द वन ऑफ द रिझन. आफ्टर दॅट द सेकंड इंटरफरन्स इज अ केमिकल इंटरफरन्स. केमिकल इंटरफरन्स म्हणजे काय होतं की सेम केसमध्ये काय होतं की एक कंपाऊंड आहे ज्याला आपल्याला डिटेक्शन करायचं आहे, अशा वेळेस अनदर कंपाऊंड आहे आणि इन कॉन्टॅक्ट विथ द फ्लेम जेव्हा यांची रिॲक्शन होणार. समटाइम्स होतं की जेव्हा फ्लेमच्या कॉन्टॅक्टमध्ये हे ॲटम येतात तेव्हा रिॲक्शन होतं आणि थर्ड कंपाऊंड फॉर्म होतो. सो अशामुळे काय होतं की आपल्याला तर ह्या कंपाऊंडचं रेडिएशन पाहिजे आहे, ॲब्सॉर्प्शन पाहिजे आहे, आणि एक थर्ड कंपाऊंडची रिॲक्शन झाल्यामुळं तो काही आपला मेन कंपाऊंड आहे तो आपल्याला ॲब्सॉर्प्शन शो करणार नाही. सो मग इथे आपल्याला जो काही इंटरफरन्स आहे तो चेंज होतो. आफ्टर दॅट द थर्ड कंपोनंट आहे आयोनायझेशन. जो काही कंपाऊंड आहे जेव्हा फ्लेमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा तो आयोनायझेशन शो करतो अँड आयोनायझेशन अफेक्ट अवर रिझल्ट. अँड आफ्टर दॅट द फोर्थ कंपोनंट इज अ फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर जो काही आपला सॅम्पल आहे त्याचं सरफेस टेन्शन, त्याची विस्कोसिटी, ह्या फॅक्टरमुळं जो काही आपला सबस्टन्स आहे त्याच्या नेब्युलायझेशनवरती इफेक्ट होतो. नेब्युलायझेशन म्हणजेच काय, तर हा आपला सॅम्पल आहे, जेव्हा याला आपण एका फाईन पार्टिकलमध्ये कन्वर्ट करतो फॉर अवर एक्झामिनेशन, त्याला आपण नेब्युलायझेशन म्हणतो. ओके, सो हे जी फिजिकल प्रॉपर्टी आहे याच्यावरती अफेक्ट करतं. सो हे जे इंटरफरन्स आहे याला टाळण्यासाठी आपण व्हेरियस मॉडिफायर यूज करतो, रिलीजिंग एजंट यूज करतो, किंवा जे काही फ्लेम आहे ते सुटेबल फ्लेम यूज करून आपण हे जे इंटरफरन्स आहे ते डिक्रीज करू शकतो. नाव द मेन पार्ट दॅट इज द instrumentation. There are 5 main components of our instrumentation. First one is our radiation source, atomizer, monochromator, डिटेक्टर आणि रीडआउट सिस्टीम. यामध्ये मला सांगा तुम्हाला नवीन काय वाटलं? सगळंच जुनं आहे, मीन्स जे आपण प्रिव्हियसली जे स्पेक्ट्रोस्कोपी स्टडी केले त्यामध्ये सुद्धा हे कॉमन इन्स्ट्रुमेंट आहे. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर जे काही रेडिएशन सोर्स आहे किंवा पर्टिक्युलर डिटेक्टर आहे किंवा पर्टिक्युलर मोनोक्रोमॅटर आहे यावरती फक्त आपल्याला फोकस करायचं आहे. बाकीचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे त्यामध्ये जवळजवळ कंपोनंट सेम आहे आणि डिटेक्टर, रीडआउट सिस्टीम यांचं जे काही वर्क आहे ते सुद्धा सेम आहे. फक्त आपल्याला चेंजेस काय आठवण ठेवायचं असतं कुठल्याही टॉपिकमध्ये, तर प्रिन्सिपल आठवण ठेवायचं आहे, रेडिएशन सोर्स आठवण ठेवायचा आणि एखादा अनदर फॅक्टर्स लाईक इंटरफरन्स वगैरे हे आठवण ठेवायचं आहे. बाकी जे कंपोनंट आहे, बाकी जे काय कंटेंट आहे ते सगळं सेम असतं. ओके, सो इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्ही सगळ्या पॉईंटवरती छान असे मार्क्स घेऊ शकता, फक्त आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असायला पाहिजे. ओके, नाव मूव्हिंग बॅक टू अवर टॉपिक. फर्स्ट वन आहे रेडिएशन सोर्स. रेडिएशन सोर्समध्ये आपल्याला इथे हॅलो कॅथोड लॅम्प आपण यूज करतो ॲज अ रेडिएशन सोर्स. हा हॅलो कॅथोड लॅम्प आपल्याला एक पर्टिक्युलर फ्लेम प्रोड्यूस करतो जे आपली ॲनालिसिससाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आफ्टर दॅट द सेकंड कंपोनंट इज अ ॲटोमायझर. ॲटोमायझरचं फंक्शन काय, तर हा काय करतो, सॅम्पलला रेडिली अवेलेबल करतो टू कम इन अ कॉन्टॅक्ट विथ द फ्लेम. ओके, हा ॲटोमायझर आपल्याला काय करतो, जो आपला पर्टिक्युलर सॅम्पल आहे याला ॲटोमाइज्ड करतं. ॲटोमाइज्ड करतं म्हणजेच काय, तर भरपूर असे मॉलिक्युल्स आहे याला सिंगल ॲटममध्ये कन्वर्ट करतो. नाव याचे दोन टाईप्स आहे, मीन्स दोन टाईप्सचे ॲटोमायझर आपण यूज करू शकतो. फर्स्ट वन आहे ग्रॅफाइट ॲटोमायझर अँड सेकंड वन आहे फ्लेम ॲटोमायझर. ग्रॅफाइट ॲटोमायझर हा व्हेरी सेन्सिटिव्ह आहे आणि फ्लेम ॲटोमायझर काय करतो, तर आपला जो काही फॉर एक्झाम्पल लिक्विड सॅम्पल आहे याला कन्वर्ट करतो, मीन्स याचा स्प्रेमध्ये कन्वर्ट करतो, लिक्विडला एक फाईन मिस्टमध्ये कन्वर्ट करतो. लाईक स्प्रे बघितला असेल तुम्ही, परफ्यूम बघितला, परफ्यूममध्ये बघा लिक्विड असतं, जेव्हा आपण याला स्प्रे करतो बॉडीवरती म्हणा किंवा क्लोथ्सवरती तेव्हा काय होतं, एक फाईन मिस्टमध्ये कन्वर्ट होतं. सो सेम केसमध्ये आपला ॲटोमायझर इथे वर्क करतो, जो काही सॅम्पल आहे याला एक फाईन मिस्टमध्ये कन्वर्ट करतो. आफ्टर दॅट द थर्ड कंपोनंट इज अ मोनोक्रोमॅटर. मोनोक्रोमॅटरचं इथे काय फंक्शन असणार सांगा मला? ऑब्वियसली सेम फंक्शनल, मीन्स मोनोक्रोमायझर म्हणून ॲज अ प्रिझम म्हणून इथे वर्क करणार. काय करणार की मल्टिपल वेवलेन्थ आहे याला एक फिल्टर आउट करणार, एक पर्टिक्युलर वेवलेंथ आपल्याला देणार फॉर अवर ॲनालिसिस. आफ्टर दॅट द डिटेक्टर. डिटेक्टरचं फंक्शन काय आहे, तर ॲटम काय करणार, ॲब्सॉर्प्शन शो करणार, ग्राउंड स्टेटमध्ये जाणार, तेव्हा आपला डिटेक्टर शो करणार की
आपला जो पर्टिक्युलर ॲटम आहे आणि किती प्रमाणात ॲब्सॉर्प्शन शो करलं. ओके, सो इथे सेम फंक्शन शो करणार. आफ्टर दॅट द रीड आउट सिस्टीम म्हणजेच काय तर कम्प्युटर स्क्रीन ज्यावरती आपल्याला आपला फायनल रिझल्ट मिळतो. ओके, सो दिस इज अ सिम्पल अँड easy instrumentation of our atomic absorption spectroscopy. I hope तुम्हाला पण easy वाटलं असणार. Now the application of our atomic absorption spectroscopy. फर्स्ट वन इज अ फार्मास्युटिकल अप्लिकेशन. फार्मास्युटिक्स मध्ये कशा प्रकारे आपण याचा यूज करतो, तर इट इज यूज टू ट्रेट द. नाउ द फर्स्ट अप्लिकेशन इज अ फार्मास्युटिकल अप्लिकेशन. फार्मास्युटिक्स मध्ये आपण याचा कशा प्रकारे यूज करतो, तर इट इज यूज टू ट्रेस द एलिमेंट लाईक कॉपर, झिंक, ॲल्युमिनियम हे जे काही मेटल्स आहे यांना ट्रेस आउट करण्यासाठी आपण फार्मास्युटिक्स मध्ये ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज करतो. आफ्टर दॅट द क्लिनिकल अप्लिकेशन. क्लिनिकल अप्लिकेशन मध्ये काय तर ब्लड किंवा युरिन सॅम्पल मध्ये मेटल आयन्स आहे की नाही हे ट्रेस करण्यासाठी आपण याचा यूज करतो. आफ्टर दॅट द थर्ड इज अ एन्व्हायरमेंटल अप्लिकेशन. एन्व्हायरमेंटल अप्लिकेशन म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल वॉटर सॅम्पल आहे. वॉटर सॅम्पलमध्ये एखादं मेटॅलिक इम्प्युरिटीज आहे का तर हे डिटेक्ट करण्यासाठी आपण याचा यूज करतो. आफ्टर दॅट द फूड अँड ॲग्रिकल्चर अप्लिकेशन मीन्स जे काही फर्टिलायझर आहे किंवा फूड्स आहे यांच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियनचं डिटेक्शन करण्यासाठी आपण ह्या टेक्निकचा यूज करतो. आफ्टर दॅट द फिफ्थ अप्लिकेशन इज अ इंडस्ट्रियल अप्लिकेशन. इंडस्ट्रीमध्ये ॲलोज कंपोजिशनच्या अनालिसिससाठी ही जी टेक्निक आहे ती यूज केली जाते. ओके, याचे भरपूर असे अप्लिकेशन आहे, बट इथे आपण काही सिलेक्टेड अप्लिकेशन यूज केले. हे जरी तुम्ही एक्झाममध्ये लिहिलं तरी इनफ. नाउ द ॲडव्हान्टेजेस ऑफ अवर ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे इट इज हायली सिलेक्टिव्ह. आफ्टर दॅट इट इज हायली स्पेसिफिक आणि it is highly suitable for our compound. Okay, so these are the three main advantages of our atomic absorption spectroscopy. Now the limitation of our spectroscopy. जसे advantages आहे तसे particular limitation सुद्धा आहे. First limitation, only single element can be detected at a time. It produce the destructive elements. Means यामध्ये जर आपण आपला सॅम्पल प्लेस केला फॉर अनालिसिस तर आपला कंपाऊंड हा डिस्ट्रक्टिव्ह होतो. ओके, अँड थर्ड वन इज अ नीड ए प्युअर सॉल्वंट. यामध्ये जर काही अनालिसिस करण्यासाठी आपण सॅम्पल करतो त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे इम्प्युरिटीज नाही पाहिजे, कारण इम्प्युरिटीज असणार तर ते आपल्याला ॲब्सॉर्प्शन शो करणार आणि रिझल्टमध्ये इंटरफरन्स होतो. ओके, सो नीड अ प्युअर सॅम्पल. सो हे जे काही बेसिक पॉईंट्स होते त्याबद्दल आपण डिस्कस केला आहे. लाईक फर्स्ट वन इज अ प्रिन्सिपल, इंटरफरन्स, इन्स्ट्रुमेंटेशन, ॲडव्हान्टेजेस, अप्लिकेशन अँड लिमिटेशन. हे 6 पॉईंट्स आहे. यामधला एकही पॉईंट तुम्हाला स्किप करायचा नाही आहे. अगेन व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि नोट्स डाउनलोड करा सो दॅट तुम्हाला एक्झाममध्ये भरपूर अशी हेल्पफुल होईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.